कविता ही गृहिणी असेल तर गझल ही सम्राज्ञी असते। कविता लिहिणे सोपे आहे, परंतु गझल लिहिणे तितके सोपे नाही। गझलने मराठी साहित्यासाठी मोठे काम केले आहे, परंतु अनेकदा तिला परका काव्य प्रकार असे म्हटले जाते। उर्दू साहित्यात गझल हा मुख्य लिखाणाचा प्रकार आहे। उर्दू गझलेला मोठी परंपरा आहे, ती चटकन भावते। तशीच मराठी गझल देखील भावायला पाहिजेत। मराठी गझल एक दिवस विश्वावर सावली धरेल असं मत ज्येष्ठ गझलकार ए.के. शेख यांनी व्यक्त केलंय। मराठी साहित्य व कला मंडळ आयोजित आणि ज्ञानगंगा प्रकाशन पुणे प्रकाशित राजन लाखे लिखित गझलायन या गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात संपन्न झाला। यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉक्टर नमो जोशी, ज्येष्ठ गझलकार अविनाश सांगोलेकर, हिमांशु कुलकर्णी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस, लेखक राजन लाखे उपस्थित होते। ए.के. शेख म्हणाले, चित्रपटांमुळे गझल घराघरात पोहोचली। येत्या काळात गझल सादर करण्याचे प्रमाण वाढायला हवे। ती वाटचाल राजन लाखे यांनी सुरू केली आहे। जेवढी नजाकत उर्दू भाषेत आहे त्यापेक्षा जास्त नजाकत आणि गोडी मराठी भाषेत असल्याचं त्यांनी सांगितलं। नमो जोशी म्हणाले, गझल करणाऱ्या नवीन पिढीला ज्येष्ठ गझलकारांनी परखड मार्गदर्शन करायला हवे। योग्य मार्गदर्शन केले तरच रसिकांसाठी चांगल्या गझलांची निर्मिती होईल। राजन लाखे म्हणाले, प्रेम हे कविता आणि गझल या दोन्हीमध्ये असते। प्रेमामध्ये हिशोब ठेवून चालत नाही। कवितेमध्ये कधी हिशोब असतो तर कधी नाही, परंतु गझलला हिशोब ठेवल्याशिवाय पूर्णत्व येत नाही। तो हिशोब शुद्ध लेखन आणि मात्रांचा असतो असे सांगत लाखे यांनी गझलेचे तंत्रज्ञान स्पष्ट केले। रंग